नमस्कार, शिंदे किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी इथं कोथिंबीर वडी बनवणार आहे. ते तर मी 2 जुड्या साफ करून घेतल्यात अगोदरच. ते आपल्याला धुवून घ्यायच्यात. धुतल्यानंतर एक जाळीच्या भांड्यामध्ये ठेवून द्यायच्यात, म्हणजे त्यातलं पूर्ण पाणी निथळून जाईल. ते त्याच्यात लागणारं सगळं वाटणाचं साहित्य घेतले. जिरं, लसूण, आलं, त्यानंतर हिरवी मिरची. ह्याचं आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे. बेसन पीठ, थोडं तांदळाचं पीठ आणि पांढरे तीळ घेतले. तर आपल्याला हिरव्या मिरचीचं वाटण तयार करून घ्यायचं. वडीसाठी तुम्ही लाल तिखट वापरलं तरी चालतं. ते मिक्सरला मी फिरवून घेतले. कोथिंबीर आपल्याला बारीक कापून घ्यायची. त्याचे थोडेसे जे कोथिंबीरीचे पुढे देठ राहिले होते ते मी कापून घेतलेत. त्याचे कोथिंबीर आपल्याला बारीक कापून घ्यायची. कोथिंबीर वडी कुरकुरीत होण्यासाठी त्यातमध्ये थोडंसं तांदळाचं पीठ टाकलं की वडी चांगली कुरकुरीत होते. तिथं कोथिंबीर आपल्याला बारीक कापायची. जेवढी बारीक कापता येईल तेवढी बारीक कापून घ्यायची. तिथे सगळी कोथिंबीर बारीक कापून घेतली. जे हिरव्या मिरचीचं वाटण तयार केलं होतं ते टाकायचं ह्याच्यामध्ये. त्यानंतर इथे बेसन पीठ टाकायचं आहे. बेसन पीठ मी अगोदरच चाळून ठेवलं होतं. बेसन पीठ एकदम नाही जास्त टाकायचं, आपल्याला लागण तसंच घ्यायचं आहे. थोडंसं तांदळाचं पीठ घातलं आहे मी. 2 ते 3 चमचे घालायचं, जास्त नाही घालायचं तांदळाचं पीठ. इथं पांढरे तीळ टाकले, थोडं चवीपुरतं मीठ घालायचं आहे. इथं थोडीशी हळद घातली मी, पाव चमचा धनापूड, आणि इथं पाव चमचाच लाल तिखट घातले, कारण का हिरवी मिरची वाटून घातली ह्याच्यामध्ये. तर मी नुसतं लाल तिखट टाकलं तरी चालतंय. तुम्हाला हिरवी मिरची जरी वापरायची नसली तरी. ते इथं पीठ मळताना थोडं थोडं बेसन पीठ घालायचं आपल्याला. आणि मळताना यातमध्ये लगेच पाणी नाही घ्यायचं, कारण का आपण कोथिंबीर धुतलेली अगोदर, तर त्यात थोडंसं पाणी राहतं. यातमध्ये अजून थोडं बेसन पीठ घालायचं आहे. ज्यावेळेला आपल्याला वाटतं आता पाणी कमी आहे तर उगाच थोडंसं पाणी घ्यायचं, 2-3 चमचे असं छोटं. ते इथं मला अजून थोडं बेसन पीठ लागणार आहे. जोपर्यंत ह्याचा पूर्ण गोळा तयार होत नाही तोपर्यंत थोडं अंदाजाने बेसन पीठ घालायचं ह्याच्यामध्ये. इथं आपलं पीठ मळून झाले व्यवस्थित. इथं आपला गोळा पण तयार झाला आहे. त्याला थोडंसं आपण तेलाचा हात लावून घ्यायचं आहे, कारण का जे आपण छोटे छोटे रोल बनवणार आहे वडीचे, त्या हाताला चिकटू नये म्हणून थोडंसं तेल लावायचं, म्हणजे पीठ हाताला चिकटत नाही. तर इथं चाळणीला मी अगोदरच तेल लावून घेतलं होतं. तर या वडीसाठी आपण छोटे छोटे गोल रोल बनवून घ्यायचे. इथे माझी मुलं म्हणलीत, मम्मी चौकोनी वड्या कशा बनवतात, म्हणून त्यासाठी मी इथं थोडासा एक गोळा कडेला चाळणीमध्ये थापून घेतला आहे, त्यांना चौकोनी वड्या दाखवण्यासाठी. इथं आपल्या वड्या उकडून झालेत. वड्या उकडताना त्यातला थोडासा व्हिडिओ कट झाला, त्यामुळं ते नाही दाखवलं. इथं वड्या आपल्या व्यवस्थित उकडल्यात. इथं थंड झाल्यानंतर आपण काढून घ्यायच्या त्यातून. आता या वड्या आपल्याला कापून घ्यायचे. इथं सुरीने मी एकदम पातळ अशा वड्या कापून घेतल्या. तुम्हाला जर जाड पाहिजे नसेल तरी तुम्ही जाड पण कापू शकता. मी इथं पातळच कापले. तांदळाचं पीठ थोडंसं टाकलं की यातमध्ये एकदम अशा खुसखुशीत वड्या होत्या त्या. आता इथं आपण चौकोनी वड्या पण कापून घ्यायच्यात. तर गॅसवरती अगोदरच मी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं होतं. इथं आपल्या गोल आणि चौकोनी वड्या दोन्ही पण कापून तयार झाल्यात.
तर ही झाली चौकोनी वडी तयार. तिथे तेल गरम झालं, त्यातमध्ये आपण वड्या तळून घ्यायच्यात. जास्त गरम तेल असताना वड्या टाकायच्या नाही तर लगेच खराबतात आणि आतून त्या तशाच मऊ राहतात, एकदम अशा कुरकुरीत होत नाही. इथे जास्त फुल गॅसवरती नाही तळायच्या किंवा जास्त बारीक गॅसवरती पण नाही. गॅस मध्यम ठेवायचा आणि ह्या मध्यम गॅसवरतीच्या वड्या तळून घ्यायच्यात आपल्याला. मध्यम गॅसवरती एकदम अशा कुरकुरीत वड्या तळून घ्यायच्या. वड्या तळत असताना मधून अधून थोडं त्याला पलटी करून घ्यायची वड्यांना. तिथे आपल्या वड्या तळून झाल्यात एकदम अशा कुरकुरीत. त्यांना कलर पण बघा किती छान आला आणि एकदम अशा खुसखुशीत झाल्यात. त्यातमध्ये आपण सगळ्या वड्या तळून घ्यायच्या. आता इथे ज्या चौकोनी वड्या होत्या त्या पण ह्यातमध्ये टाकून तळून घ्यायच्या. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल